नमस्कार काका, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. संत स्वामी माझा सांगती या यूट्यूब चॅनलद्वारे अनेकांना गुरु भक्ती, त्यातून येणारे चमत्कारिक अनुभव व आयुष्यातील विविध टप्प्यावर गुरूंची गरज यांच्याबद्दल माहिती देणारे श्री विलास गावस्कर सर यांच्यासोबत भेटण्याचा व त्यांच्याशी हितगुज साधण्याचा आज योग आलेला आहे. त्याचबद्दल सर धन्यवाद सत्यम. सगळ्यात आधी तुला आणि आपल्या दर्शकांना हिंदू नववर्षाच्या खूप शुभेच्छा. हे वर्ष तुला अतिशय उत्तम अशा प्रकारचं जावं, तुझं करिअर आणि तुझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करतो. त्यात आज नवरात्र बसलेले आहेत आणि आज 4था दिवस आहे नवरात्राचा. देवी कुष्मांडा देवी आज तिचा दिवस आहे. आजच्या चांगल्या क्षणी चांगल्या दिवशी सत्यमची भेट झाली आहे. बरेच दिवस मला वाटतं 6-1 महिने झाले तू प्रयत्न करत होतास भेटण्याचा, पण योग येत नव्हता. पण आज तो योग आलेला आहे. आणि जसं मी नेहमी म्हणतो की आपले सबस्क्रायबर जे आहेत ते ईमेल्स, व्हॉट्सॲप किंवा कमेंट्समधून सतत संवाद साधतात. त्यांना सतत बोलायचं असतं किंवा वेगवेगळे प्रश्न विचारायचे असतात. आणि बहुतेक वेळेला असं होतं की त्या प्रश्नांचं स्वरूप हे खूप प्रातिनिधिक असतं. ते फक्त इंडिव्हिज्युअल एकट्याचेच प्रश्न असतात असे नाही. त्यामुळे आज मला विशेष आनंद होतो आहे की हा भेटल्यानंतर याच्या मनात काय चाललं आहे ते आपण जाणून घेऊ. आणि सत्यम, माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करेन. मी असं नाही म्हणणार की तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे 100% आहेत, पण स्वामींच्या कृपेने मी प्रयत्न करेन की तुझ्या मनातल्या सगळ्या शंका कुशंका ज्या आहेत त्या जास्तीत जास्त पद्धतीने त्याचं निरसन करण्याचा विचार. तसं काका तुम्हाला माहितीच आहे की मागच्या 6 महिन्यापासून जे जे झालं आयुष्यात वेगवेगळे बदल, त्याच्याबद्दल तुम्ही मला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन करत आलात. व आज ज्याप्रमाणे आयुष्यात जे काही चांगलं चालू आहे त्याच्यात बऱ्याचपैकी क्रेडिट तुम्हाला जातं. तर आज फक्त एक माझे म्हणून नाही तर आमच्या पूर्ण ज्याला ओळखलं जातं जेन झी, जी बदनाम आहे बाबा की आळशी वगैरे या सगळ्या गोष्टीसाठी, त्यांना पडणारे प्रश्न व ते त्यांच्या ठिकाणी बरोबर आहेत, कारण त्यांची ही चुकी नाही बाबा की त्यांना ती प्रश्नाची उत्तरं भेटलेली नाहीत. तर त्यांच्यासाठी त्यांचे प्रश्न व माझे प्रश्न विचारायसाठी मी आज इथं आलेलो आहे. धन्यवाद. तू जसं 6 महिन्यातला बदल म्हणालास किंवा हे झालं आहे ते, तर मला हे खरंच सांगावंसं वाटतं की हे बदल एका विशिष्ट व्यक्तीमुळे किंवा एका व्यक्तीमुळे ते नक्कीच होत नाहीत. तर त्यांच्या मागे करता करविता शक्ती असते आणि तुमचे प्रयत्न असतात. सत्यम, सगळ्यात महत्त्वाचं तर प्रयत्न असतात. स्वामी आपले काय म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ काम तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये प्रयत्न करायचे आहेत. काही अडलं नडलं किंवा काही जर संकट आली तर ते सपोर्ट सिस्टम तुमची डेव्हलप करतात, पण मेहनत तुम्हालाच करायची आहे. आता हाच सर्वात मोठा प्रश्न काका माझा, की ज्याप्रमाणे तुम्ही म्हणतात की स्वामी समर्थ आपल्याला सांगत असतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ नेमका काय? की याचा अर्थ आपण काम करायचं नाही, फक्त स्वामी भक्ती करायची, की स्वामी भक्तीसोबत काम करायचं, याच्या दोन्हीचा संयोग आपण कसा आपल्या व्यक्तिगत आयुष्यात किंवा प्रोफेशनल आयुष्यात कसं बसवायला पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे हा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा जो मंत्र म्हणा किंवा हा जो काही शब्द आहे तो आपण कशा पद्धतीने रिसीव्ह करायचा असा खूप जणांना प्रश्न पडतो. मी तुला एक उदाहरण सांगतो किंवा एक गोष्ट सांगतो. एकदा गावामध्ये ना एक तरुण मुलगा होता. खूप चांगला होता तो. तो स्वभावाला खूप चांगला होता. त्याचं वागणं खूप चांगलं होतं. त्याला कुठलंही व्यसन नव्हतं किंवा असं म्हणता येईल की एक आदर्श अशा प्रकारचा तो मुलगा होता. तो काय करायचा, एका आंब्याच्या झाडाखाली तिथे जाऊन तो नुसतं बसायचा आणि देवाचं नाव घ्यायचा. तो ज्यावेळेस म्हणायचा की अरे गावात सगळे काय आहे, माझ्याबरोबर नाव घ्यायला कोणी नाही आहे, नामस्मरण करायला कोणी नाही आहे, मी बघा कशी भक्ती करतो आहे, मी देवाच्या मंदिरामध्ये जातो, मी इतकं काम करतो, देवासाठी इतकी सेवा करतो, ते शेवटी देवालाच पोचणार आहे ना. पण हे काय गावातले वेडे लोक आहेत, काय सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करत बसतात. होता करता दिवस निघून जातात. तो मागे पडतो आणि बाकीचे सगळे लोक त्याला म्हणायला लागतात की अरे तू काहीच केलं नाहीस बाबा. तो म्हणतो काही कसं केलं नाही, मी हे झाडाखाली बसून देवाचं तर नाव घेत होतो. त्यावेळेस त्याच्यात गावातल्या एक जणाने सांगितलं की गावात देवाचं नाव तर आम्ही पण घेत होतो, पण फरक तुझ्यात आणि आमच्यात असा आहे की आम्ही काम करताना देवाचं नाव घेत असतो, तू नुसतंच देवाचं नाव घेत होतास. त्यामुळे काय झालं की आम्ही जे काम करतो आहे ना त्याच्यामध्ये आम्हाला यश मिळत गेलं, आम्हाला पैसे मिळत गेले. पण तू नुसतीच भक्ती केलीस, तू नुसतंच देवाचं नाव घेतलंस आणि मला पैसे पाहिजेत, मला यश मिळवायचं आहे, मला पुढे जायचं आहे अशी तू इच्छा व्यक्त केलीस. त्यामुळे तू आहेस तिथेच राहिलास.
म्हणून भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, याचा अर्थ मी स्वतः असावा लागतो की तू पुढे जा, तू काम करत राहा, तुझा प्रयत्न तू सोडू नकोस. मध्ये जर काही अडथळा आला तर त्याला सांभाळून घ्यायला मी आहे. तू कुठे लडबडलास, मोटरबाईक आपण चालवतो, म्हणजे तू चालवत असशील मोटरबाईक, तर बऱ्याचदा काय होतं की आपण सुरुवातीला आधार घेतो, इकडे तिकडे आपण असं हे कळतो, आपल्याला गेअर कसा टाकायचा किंवा क्लच कसा दाबायचा ते सिंक्रोनायझेशन त्याचं झालेलं नसतं. त्यामुळे बऱ्याचदा आपण अडथळतो. विशेषतः स्पीड ब्रेकर आल्यानंतर आपण कसं अप्रोच करायचं हे आपल्याला माहिती नसतं. आपण बऱ्याचदा पडतो, मागे आपल्याला कोणीतरी मदतीला असतं, पण मागे मदतीला असला तरीसुद्धा तो तुम्हाला टू व्हीलर चालवून देत नाही, ते चालवावी तुम्हालाच लागते. तुम्हाला ते प्रयोग करावे लागतात की कुठल्या गिअरमध्ये गाडी कशी जाते, स्पीड ब्रेकर आल्यानंतर मला काय करावं लागतं, मध्येच थांबवायची असेल, मध्येच लहान मुलं असाल खेळताना आलं किंवा आणखीन सिनियर सिटीजन कोणी आले तर मी कशी गाडी बघितली पाहिजे, हे एक्सपेरिमेंट स्वतःला करावे लागतात आणि स्वतःला केल्यानंतरच आपण त्याच्यातून मार्ग काढू शकतो. त्यामुळे प्रयत्न असा आहे की गुरु तुमच्या पाठीशी असतात नेहमीच, पण प्रयत्न नक्कीच तुम्हालाच तो करावा लागतो. आपण जर असं म्हणालो की मी स्वामींचं नाव घेतो, मला स्विमिंग आलं पाहिजे, पण जोपर्यंत मला स्विमिंग येणार नाही तोपर्यंत मी पाण्यातच उडी मारणार नाही. चालेल कसं? तेच ज्याप्रमाणे आपण म्हणतो की देवा मला पास कर, तर देवसुद्धा आधी म्हणतो की गाढवा आधी अभ्यास कर. बरोबर. तेच काका, ज्याप्रमाणे आपण भक्ती व गुरुबद्दल आपण सतत बोलत असतो व मागं आपलं नेहमी संभाषणसुद्धा चालू असतं, तर तोच मला एक मेन प्रश्न पडतो आहे की बाबा आजकाल आपण बघतो आहे की आमचा युवा वर्ग जो देवधर्म याच्याकडे तो ओढला जातो आहे. कारण आजसुद्धा आम्ही बघतो आहे की गोव्या वगैरे जाणाऱ्यापेक्षा आजकाल उज्जैन, केदारनाथ, काशी विश्वनाथ, तिरुपती बालाजी याकडे जाणारा युवा वर्ग जास्त आहे. तर याचं तुम्हाला काय वाटतं की याचा खरं कारण काय आहे की एक सोशल मीडियावर आपण आपले फोटो किंवा व्हिडिओज अपलोड करणं, का युवकांच्या मनात बसलेली भीती की बाबा मी पाप एवढे करतो आहे की मला देवाकडे जाण्यापेक्षा दुसरा काही पर्याय नाही, का का खरंच आपले जे वेगवेगळे साधुगुरू वगैरे आहेत जे बदल घडवतात यूट्यूब व्हिडिओद्वारे, की खरंच याचा एक परिणाम म्हणून की युवा भक्तीकडं ओढला जातो, याच्याबद्दल तुमचं मत काय? हे तर मी सत्यम मागच्या अनेक व्हिडिओजमधनं सांगितलेलं आहे की भक्ती करणं किंवा मंदिरांमध्ये जाणं, रांगा लावून दर्शन घेणं, हे प्रकार खूप वाढलेले आहेत. म्हणजे मला तर असं वाटतं हिंदुस्थानामध्ये आज बऱ्यापैकी पाप नष्ट झालेलं आहे. कारण बहुतेकांनी प्रयागराजमध्ये आंघोळ केलेले आहेत, कुंभमेळ्यामध्ये आंघोळ केलेले आहेत आणि त्याचे रील्स पण आपण सगळ्यांनी बघितले आहेत. तर हे थोडं कसं आहे की ते व्यक्तीवरती खूप अवलंबून आहे. माध्यमाचा प्रकार नक्कीच त्याच्यामध्ये आहे. म्हणजे माध्यमं ज्या पद्धतीने बंबार्डिंग करतात ना अध्यात्म किंवा एखादं मंदिर मोठं का होतं. मी जर तुला आता सांगितलं की माझ्या घरामध्ये किंवा घराच्या जवळ एक अशी मूर्ती आहे, कुठल्याही देवाची म्हण, ती नवसाला पावते बरं का, ते खूप जागृत आहे. तू इथून जाताना आधी त्याचं दर्शन घे आणि मग पुढे जा, बघ तुझं काम 100% पूर्ण होईल. हा सायकोलॉजिकल इफेक्ट इतका प्रचंड होतो की आपल्या मनात त्या गोष्टी राहते की अरे हा देव नवसाला पावतो किंवा माझ्या इच्छा पूर्ण होतात, इच्छापूर्ती करणारा हा देव आहे, ही देवता आहे, मला दर्शन घेतलं पाहिजे, मला गेलं पाहिजे. आणि त्या मनाने आपण तिथे गेल्यामुळे आपले प्रॉब्लेम तिथेच 40% कमी होतात. कारण आपल्या मनाने हे ॲक्सेप्ट केलेलं आहे की तिथे गेल्यानंतर नवस केल्यानंतर माझं इच्छा पूर्ण होतात. दुसरा भाग माध्यमांचा आहे. आता मला सांग, गायत्री मंत्र, म्हणजे मी माझ्या लहानपणी सांगायचो, मी म्हणतो नेहमीच की माझे काका चिडायचे आणि रागावून ते म्हणायचे की तू गायत्री मंत्र म्हणत जा. मी शाळेत होतो त्यावेळेस, अगदी 4थी-5वीत असताना ते चिडून मला म्हणायचं की दररोज सवय लावती, गायत्री मंत्र किमान म्हटला पाहिजे, तू बघ त्याच्यामध्ये किती परिवर्तन होईल. पण अशा खूप लोकांना आपण घरामधून सांगितलं गेलेलं आहे की संस्कृत गीता पाठ करा, तुम्ही गीताईचं खूप महत्त्व आहे, तुम्ही सुभाषितं पाठ करा किंवा गायत्री मंत्र म्हणत जा. पण ते काही नाही. ज्यावेळेस कॅसेट्सवरती अनुराधा पौडवाल किंवा सुरेश वाडकरने ते गायला लागले तर घराघरात गायत्री मंत्र पोचला, लोकांना ते जास्त अपिलिंग झालं. तसं माध्यमाचा उपयोग नक्कीच त्याच्यामध्ये आहे. ही एक चांगली गोष्ट आहे की माध्यमामध्ये होतं, पण युवा वर्गाला थोडंसं विवेक किंवा विचार थोडं करण्याची जास्त गरज आहे. म्हणजे 2 ऑप्शन्स कसे असतात सत्यम, तुला आता सध्या एक टास्क पूर्ण करायचं आहे, 8 दिवसांनी तुझी परीक्षा आली आहे आणि तुला माहिती आहे की मंगळवारी एखादा गणपती तिथला पावतो, गणपतीला जायचं आहे. रांग प्रचंड असते, पण त्या रांगेमध्ये उभं राहून 2 तास 3 तास तिथे वेळ घालवून तू जर दर्शन घेतलंस तर तेवढा तुझा अभ्यासाचा वेळ कमी होतो नक्कीच. त्यामुळे ही प्रायोरिटी तू ठरवायची. मी चांगलं वाईट असं काही म्हणणार नाही, म्हणजे बघणाऱ्यांनी पण कृपया गैरसमज करून घेऊ नका. काय चांगलं काय वाईट हे ज्याचं त्याने ठरवायचं. प्रत्येकाच्या प्रायोरिटीज त्याने ठरवलेल्या आहेत. त्यामुळे दर्शन घेणे काही चूक आहे असं नाही आहे,
पण ती प्रायोरिटी तुम्हाला बघायची आहे की जर मी 3-4 तास वेळ वाया घालवतो आहे म्हणजे दर्शनाचा वेळ घालतो आहे, तर एखादा विद्यार्थी कदाचित असं म्हणू शकतो की तितक्या वेळात मी अभ्यास करू शकतो. हे इंडिव्हिज्युअल आहे. पण भक्तीमध्ये थोडा डोळसपणा असायला हवा असं मला नेहमी वाटतं. ते विनाकारण कोणीतरी सांगितलं किंवा आता आपलं काहीतरी अरे काही होत नाही आहे मग काहीतरी झालं पाहिजे म्हणून भक्ती करा असं नको. त्याच्यामध्ये विवेक पाहिजे, विचार पाहिजे आणि थोडंसं बॅलन्स्ड पाहिजे. ज्याप्रमाणे काका तुम्ही म्हणले की आयुष्यात जर का प्रगती साधायची असेल तर बॅलन्स प्रत्येक गोष्टीत गरजेचं आहे. तर हाच माझा पुढचा प्रश्न आहे की बाबा आता जवळपास 5 वर्षापासून मी घराच्या बाहेर राहतो आहे, म्हणजे रूमवर वगैरे. तर त्या आणि आजकाल जॉब वगैरेसुद्धा चालू आहे. तर त्या दोन्ही याच्यामध्ये की बाबा आपण घराच्या बाहेरसुद्धा राहतो आहे प्लस जॉब पण करतो आहे. त्या दोन्ही गोष्टी सांभाळून गुरुभक्ती कशी केली पाहिजे की करावं तर प्रत्येकाला वाटते की मलासुद्धा वाटते की गुरुभक्ती करावं, देवाचं नामस्मरण करावं. पण एक असतं बाबा की साहित्यांची कमी, की देवाची मूर्ती नसणं किंवा तशी जागा नसणं साधना करायसाठी वगैरे. तर ह्या गोष्टी जर का आपण करायच्या असतील तर त्या कशाप्रमाणे करायला पाहिजे? हे साहित्य किंवा हे जे लागतं हे तुला कोणी सांगितलं? काय साहित्य लागतं? मूर्ती पण आपण कशासाठी आता गणपती म्हटल्याबरोबर तुझ्या डोळ्यासमोर काहीतरी येतं, माझ्या डोळ्यासमोर येतं. एखादी देवी, एखादा देवता किंवा एखादा शंकर, भगवान शिवशंकर हे नाव काढल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक इमेज तयार होते. बरोबर आहे. दुसरी गोष्ट अशी आहे सत्यम की आपण त्याला निर्गुण निराकार असं म्हणतो. म्हणजे आपल्याच बोलण्यामध्ये किती वेळेस येतं की चराचरामध्ये व्यापलेला असा परमेश्वर आहे. संपूर्ण सृष्टी ही परमेश्वरानं व्यापलेली आहे. मग तुम्ही त्याला अल्लाह, भगवान, ईश्वर, गॉड काही म्हणा, पण चराचरामध्ये त्याचं अस्तित्व आहे. कणाकणामध्ये त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. आपण श्वास घेतो ते सुद्धा त्याच्या कृपेने असंही म्हणणारी मंडळी आहेत. मग असं जर आपण म्हणत असू तर आपल्याला साहित्याची गरजच नाही आहे काही. शेवटी गुरुभक्ती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? हे जे दांभिक गुरु आहेत त्यांच्या आश्रमांना जाऊन डोनेशन्स द्यायचे म्हणजे गुरुभक्ती झाली? अजिबात नाही. इथे तू जिथे बसलेला आहेस ठाईचं बैसोनी घ्यावे नाम असं म्हणतात. आपल्या संतांनी हे सांगितलेलं आहे की जिथे आहात तिथे तुम्ही बसून तुमचा श्वास चालू आहे त्याला ॲक्नॉलेज करा तुम्ही. तीसुद्धा भक्ती आहे. हे परमेश्वरा, मला तू भरपूर काही दिलेलं आहेस. हा जो श्वास माझा चाललेला आहे हे सुद्धा तुझ्या कृपेने चाललेला आहे. तो कधी बंद होणार आहे मला माहिती नाही आहे. आज हातपाय माझे धड आहेत, आज मी काम करतो आहे, मला बुद्धी आहे, मला वाणी दिलेली आहे, मी विचार करू शकतो, मला मन दिलं आहे, अंतःकरण आहे. हे सगळं तुझं देणं आहे. यात माझं कर्तृत्व काहीच नाही आहे. हे ॲक्नॉलेज केलं त्या दिवसापासून तुमची भक्ती सुरू झाली. त्याला कुठल्याही साहित्याची गरज नाही, कर्मकांडाची गरज नाही, फार मोठे पितळीची भांडी लागतात किंवा फार मोठी चांदीची मूर्ती लागते असं अजिबात काही नाही आहे. तू जिथे आहेस तिथे बसल्या बसल्या देवाचं नाव घे, तुझ्या श्वासागणिक नाव घे, आपोआप तुझी भक्ती सुरू होईल. आणि हे असं आहे की जसं कर्मयोग आहे, विवेकानंदांनी सांगितलं आहे, माय वर्क इज माय मेडिटेशन. याचा अर्थच मुळात तो आहे की तुम्ही ज्यावेळेला तुमचं काम प्रामाणिकपणे 100% तुमचं देऊन करताना तीसुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. याला देशभक्ती म्हणता येईल. म्हणजे नेहमीच असं वाटतं की प्रत्येकजण मिलिटरीमध्ये किंवा बॉर्डरला जाऊ शकत नाही, पण तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे केलं तरीसुद्धा ते देशसेवाच आहे. तसंच गुरूंना काय अपेक्षित असतं की तुम्ही तुमचं वागणं, तुमचा व्यवहार, समाजातली तुमची परिस्थिती याचं भान ठेवून तुम्ही जर वागणं केलं, व्यवहार केलात तर ते उत्तमच आहे. मग त्यासाठी खूप काही खर्च करायची गरज नाही. फक्त तुमचं जे अंतःकरण आहे, श्वास आहे, त्याच्या गणित चालणारं नामस्मरण ते जास्त महत्त्वाचं आहे. जन्मभराच्या श्वासा इतके मोजेल मी दाम, विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम. हे जे म्हणतात ना, माडगुळकरांनी खूप छान लिहिलेलं आहे ते. तर हे सगळं याचंच द्योतक आहे. हेच आपल्याला सूचित करू इच्छित आहेत संत पण किंवा आपले कवी पण, की तुम्हाला भक्ती करण्यासाठी फक्त तुमची इच्छा पाहिजे. आणि एकदा इच्छा असली की तुमचा श्वास जो चालू आहे त्याच्याबरोबर त्याच्यासोबत राहून तुम्ही भक्ती करू शकता. इतकं सोपं आहे. धन्यवाद काका. ज्याप्रमाणे मला स्वामी समर्थांच्याबद्दल किंवा इतर सर्व देवांबद्दल त्यांच्या भक्तीबद्दल पडणारे प्रश्न याबद्दल तर तुम्ही मार्गदर्शन केलेलेच आहेत. पण माझ्या मते जो 6 महिन्यातला सर्वात जास्त तुमचा अनुभव जो आलेला आहे मला, तो माझ्या करिअरबद्दल किंवा म्हणता येईल की एक सर्वच लाईफबद्दल जर का तुम्ही ज्याप्रमाणे मला मार्गदर्शन केलं, ह्याबद्दल मला असं वाटतं की फक्त मलाच नव्हे बाकीच्यांनासुद्धा गरज आहे त्या गोष्टीची. की जो सर्वात मोठा आजकाल वाढत चाललेला रोग आहे डिप्रेशन, लोनलीनेस, ह्या 2 गोष्टी तर फार वाढत चालल्या आहेत आमच्यामध्ये.
तर याचं तुम्हाला मेन म्हणजे कारण काय वाटतं आहे आणि दुसरं म्हणजे यावर उपाय. ह्या उपाय म्हणजे देवाचं नामस्मरण करून ह्यावर काही उपाय आहेत का दुसरे काही मेडिटेशन वगैरे असे आहेत? खूप चांगला प्रश्न आहे सत्यम. खरं कसं आहे माहिती आहे का, तू जे डिप्रेशन लोनलीनेस वगैरे आता म्हणतो आहेस, ती परिस्थिती आहे. म्हणजे आता आय टीचं युग आहे, आता न्यूक्लिअर फॅमिलीज आहेत. तुला माहिती आहे आपण घरं आता मोठी झालेली आहेत पण माणसं नाही आहेत त्याच्यामध्ये. आधी एका घरामध्ये 10-10 माणसं राहत होती, पण आता 5-5 6-6 खोल्यांमध्ये एका दोघांचंच कुटुंब असतं. हम दो हमारे दो पण आता नाही आहे, हम दो हमारा एक. किंवा काही काहींना तर आता ते पण नको आहे. अर्थात काळ बदलला आहे त्यामुळे आपण दोष कुणालाच देता येणार नाही. पण जर डिप्रेशन आणि तू ह्या ज्या गोष्टी म्हणतो आहेस ना, तर त्या आपण मुख्य कारण त्याचं हे आहे की प्रायोरिटीज तुम्हाला माहिती नाही आहेत. प्रायोरिटीज माहिती नाही आहेत. आता एक साधी गोष्ट आहे, सत्यम तुला ज्यावेळेस मला भेटायचं होतं त्यावेळेला काय होतं, तुझ्याकडे आणखीन 10 ऑप्शन्स पण असतील की तू बाहेर मित्रांबरोबर गप्पा मारू शकतोस, तू कुठेतरी आउटिंगला जाऊ शकतोस, एखाद्या हिल स्टेशनला फिरायला जाऊ शकतोस. आता माझ्यासारखं विलास गावस्करकडे तुला भेटायला यायची काय गरज होती, पण ही तुझी प्रायोरिटी होती. त्यामुळे जिथे प्रायोरिटीचा गोंधळ असतो, लोकांना हे कळत नाही की मला नेमकं काय करायचं आहे आयुष्यामध्ये, मला काय साध्य करायचं आहे. बऱ्याचदा लग्नाच्या वेळेससुद्धा आपला पार्टनर कोण असेल, मिस्टर परफेक्ट किंवा मिसेस परफेक्ट हे जे आपण शोधत असतो त्याच्यामध्ये सुद्धा क्लॅरिटी नसते. आणि ही क्लॅरिटी नसल्यामुळेच बहुतेक वेळेला काय होतं, आपल्याला डिप्रेशन येतं किंवा फ्रस्ट्रेशन येतं. एकाच वेळेला 100 गोष्टी करायची इच्छा असते. बरंच अरे हे करू का ते करू, हे करू का ते करू, मी CPA करू का CA करू, मग CA करू का CS करू, का बँकिंग एक्झाम देऊ का काय हे देऊ. म्हणजे अशा करिअरच्या या टप्प्यावरती ना बहुतेक तरुणांना या गोष्टी भेडसावतात. नेहमीच आपण काय म्हणतो, गुरुभक्ती नक्की करा, स्वामी नक्की मदत करतील, तुमचे गुरु नक्की मदत करतील. पण तुम्ही ज्या इच्छा आकांक्षा बघताय किंवा जी स्वप्न बघताय त्याला थोडी वास्तवाची जोड असणं पण तितकंच गरजेचं आहे. म्हणजे सुनीता विल्यमचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की 8 दिवसांसाठी गेलेली सुनीता विल्यम तर जवळपास 9 महिने अंतराळामध्ये राहून आली. तर हे अशक्य काही नाही आहे. ते हिंदी गाणं तू ऐकलं असेल, दिल चीज़ क्या है आप मेरी जान लीजिए, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए. हां, तर ते आहे. तर ते मुश्किल नाही आहे कुछ भी, म्हणजे अशक्य आपल्याला काही नाही आहे, सगळं शक्य होऊ शकतं. पण ते सगळं शक्य होणं म्हणजे काय, तर उद्या मी उगीचच म्हणलं की चला ठीक आहे, मी स्वामींचं नाव घेतो, मला नासामध्ये जायचं आहे आणि मला चंद्रावरती स्पेसमध्ये जायचं आहे, तर मी इलिजिबल आहे का? तर रिअलिस्टिक विचार तो केला पाहिजे. आणि मी त्याच जर मागे लागलो की नाही नाही कुठल्याही परिस्थितीत मला विमान चालवायचंच आहे, का चालवू शकत नाही, स्वामी आहेत माझ्या पाठीशी, मला विमान चालवायचं आहे, तर नाही शक्य होणार. म्हणूनच मग त्यानंतर मग आपण डिप्रेशनमध्ये जातो. किंवा मग शेअर न करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. आजकाल हे जे आपल्या हातामध्ये मोबाईल गॅजेट्स आलेले आहेत त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त व्हिज्युअल लिटरसी आपली वाढली आहे. आपण पेपर वाचत नाही, मॅगझिन्स वाचत नाही. कितीतरी छान छान मॅगझिन्स आहेत, पुस्तकं आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, पण ते न वाचता आपण कायम ते स्क्रोल करत राहतो. त्यामुळे तुमच्या इमोशन्सवर, तुमच्या ब्रेनवरती त्याचा कळत नकळतपणे परिणाम होतो. बोलायला आजकाल कुणी नाही आहे, कुणाला ऐकून घ्यायची तयारी नाही आहे, कुणी ऐकून घेत नाही, तुमचं अजिबात ऐकून घेत नाही, कारण लोकांना तेवढा वेळ नाही आहे. बरं काय करत असतात हा एक फार मोठा प्रश्न आहे, पण तरी म्हणतात आम्हाला वेळ नाही, आम्हाला वेळ नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी होतात आणि गुरुभक्तीने नक्कीच त्याचं प्रमाण कमी होतं. फक्त आता असं नाही होणार की स्वामींचं नाव घेतलं की डिप्रेशन एकदम चुमंतर होईल. त्यासाठी मग वेगवेगळे टेक्निक्स आहेत. तुम्हाला कदाचित तज्ज्ञांची मदत घ्यावी लागेल, कदाचित काउन्सिलिंग करावं लागेल, कदाचित स्वतःला काही वेगळ्या गोष्टी स्किल्स तुमच्या डेव्हलप कराव्या लागतील, कुठल्या तरी चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःला डेव्हलप करावं लागेल, ऑक्युपाय करावं लागेल, बिझी करावं लागेल स्वतःला कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टींमध्ये. चांगलं वाचन, चांगलं साहित्य, चांगलं सहवास, सत्संग, काही थेरपीज, आणि त्यातून आपण स्वतःला बाहेर काढू शकतो. पण त्यासाठी चांगल्या सवयी योग्य वयात लागणं हे जास्त महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे काका आता तुम्ही म्हणले की एक्सपेक्टेशन्स आणि रिॲलिटी ह्यामधला फरक आपल्याला समजायला पाहिजे. तर हाच याच्याबद्दलच मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की जसं आम्हाला लहानपणापासून जे बिंबवलं गेलेलं आहे डोक्यावर की बाबा शाळा शिका, 10वी चांगल्या मार्काने काढा, 11वी 12वी चांगल्या मार्काने काढा, आणि मग तर काय तुम्हाला कॉलेज लाईफ, 3 इडियट्स, चिचोरे यांसारख्या मूवीमुळे आम्हाला ती कॉलेज लाईफ अशी झालेली आमच्या डोक्यात तयार की बस कॉलेजमध्ये गेल्यावर आपण तर हिरोच आहे, आपल्याला काही ताणच नाही. कॉलेजमध्ये बाहेर पडल्यावर तर बस आपल्याला कंपन्या उभ्याच आहे आपल्यासाठी लाखोचे पॅकेजेस घेऊन. पण जेव्हा आपल्याला ती रिॲलिटी रिॲलिटी हिट होती की बाबा आपण कॉलेजमध्ये डिग्री घेऊन बाहेर पडतो, त्यावेळेस आपण आपल्या हातात नोकरी वगैरे नसून एक बेरोजगार म्हणून आपण बाहेर पडतो. तर या
हे जो शिक्का लागतो आपल्यावर बेरोजगारीचा कॉलेजनंतर शक्यतो, तर तो मिटवण्यासाठी माझ्यासारखे बरेच जण स्पर्धा परीक्षेकडे ओढले जातात. पण स्पर्धा परीक्षेची आजकालची रिॲलिटी ही लोकांना माहिती नाही, की बाबा असं नाही की स्पर्धा परीक्षेमध्ये आपण गेलो, आपलं 100% जरी दिलं तरी पण अनेक जण आहेत असे की ज्यांचं अजूनसुद्धा सिलेक्शन झालेलं नाही, किंवा बरेच असे जण आहेत की ज्यांनी त्यांचा अर्धवट प्रयत्न करूनसुद्धा ते सिलेक्ट झालेले आहेत. तर याचं तारतम्य कसं साधलं पाहिजे आपण, की किती वेळ स्पर्धा परीक्षेला दिला पाहिजे, किंवा जो आपण टाईम देतो आहे तो कशा प्रकारे दिला पाहिजे, की पूर्ण आपण 24 तास फक्त अभ्यासात गुंतून राहायला पाहिजे, का आपण सर्व आपले दोस्ती दुनियादारी सगळं नातेवाईक वगैरे सगळं सोडून फक्त अभ्यासच केला पाहिजे, का त्याचं सगळं तारतम्य आपण कसं साधलं पाहिजे ते. परत खूप चांगला प्रश्न आहे सत्यम. मला असं वाटतं तू खूप तयारीने आला आहेस. मला फक्त थोडंसं आठवण करून दे, काय विचारलं होतंस तू? तारतम्य कसं स्पर्धा परीक्षा आणि ते. आत्ता जसं मी म्हणालो सत्यम, की आपल्याकडे एक क्लॅरिटी पाहिजे किंवा प्रायोरिटीज ठरल्या पाहिजेत. तर त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की बेरोजगार म्हणून बाहेर पडतोच असं तू म्हणालास ना, तर मला असं वाटतं की एम्प्लॉयमेंटचा प्रश्न विलिंगनेसचे खूप जास्त आहे. मार्केटमध्ये असं आहे ना की विलिंगनेस पाहिजे तुम्हाला. खूप ठिकाणी मी खूप लोकांचे अनुभव ऐकतो की मला माणसं मिळत नाहीत. अरे माझ्याकडे काम आहे पण मला काम करणारी पोरं मिळत नाहीत. कारण जसं तू म्हणाल तसं पोरांच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात. त्यांना वेगळ्याच कुठल्या तरी लेवलवरती काम करायचं असतं, पण ते काम करायला तयार नसतं. त्यामुळे अनएम्प्लॉयमेंटचा प्रश्न थोडासा विलिंगनेसशी येतो. विलिंगनेस टू वर्क, ॲबिलिटी हा पण महत्त्वाचा भाग आहे. तर एकदा प्रायोरिटी तुमच्या सिलेक्ट झाल्या की मला किती वेळ द्यायचा आहे. स्पर्धा परीक्षा एक थोडंसं गाजराच्या पुंगीसारखं आहे. म्हणजे ती वाजली तर वाजली, नाहीतर मग सोडून दिली. पण त्याला टाईम लिमिट ठरवता आलं पाहिजे. मग त्यात तुमचं बॅकग्राऊंड कसं आहे, तुमचं वय किती आहे, तुम्ही किती वर्ष एफोर्ड करू शकता, किंवा जर डेडिकेटेडली अभ्यास करायचा असेल तर मग तुम्हाला आणखीन कुठले पर्याय आहेत. काय असतं सत्यम, पर्याय शोधणं आणि प्लॅन्स तुमच्याकडे तयार असणं हे खूप गरजेचं आहे. प्लॅन ए, प्लॅन बी. म्हणजे खाईन तर तुपाशी म्हणण्याचा तो काळ गेला, की आपल्यासमोर 4 पर्याय असले पाहिजेत, की ठीक आहे हे नाही झालं ना तर मी हे करेन, यामध्ये मला अपयश आलं तर कदाचित मी हे चांगलं करू शकेन. मग ती तयारी आपली पाहिजे. ती थोडी फ्लेक्सिबिलिटी थोडी पाहिजे. थोडंसं आपल्याला रबरासारखं ॲप्रोच पाहिजे. थोडंसं फ्लेक्सिबल आहे. खूप रिजिड आपण जर राहिलो स्वतःबद्दल तर कदाचित आपल्याला फ्रस्ट्रेशन येऊ शकतं. तर त्यामुळे स्पर्धा परीक्षा काय किंवा कुठला जॉब पकडायचा, कुठलं प्रोफाईल पकडायचं किंवा काम कसं मिळवायचं हे सगळं तुमच्यावरती अवलंबून आहे. धन्यवाद काका. पण मग याच्या पुढचा मला एक प्रश्न पडतो, बाबा आपण सर्व ज्या पद्धतीने तुम्हाला मागंसुद्धा सांगितलं होतं की अंतिम सत्य तर जीवनाचं मृत्यू आहे आपलं. हे सर्व जे आपण मागं पडतो आहे, पैसा वगैरे, हे सगळं एक मोहमाया शेवटी तुम्ही म्हणता की जे आहे. तर मग याचा अर्थ हा आहे का की बाबा आपण कामच नाही करायला पाहिजे, की बाबा शेवटीचा मृत्यू आहे मग मी काम करावं तरी का बरं, मी माझं निवांतपणे संन्यास घेऊन राहतो वगैरे कुठंतरी असं करावं. मग तेच सर्वात मोठा प्रश्न पडतो की आपण जे मेहनत घेतो आहे बाबा प्रत्येक गोष्टीसाठी, कामासाठी म्हणा, अभ्यासासाठी म्हणा, याचा शेवटी घेऊन जर का फायदाच नसेल तर करावं का काम. खरं असं असतं तर मी तरी व्हिडिओ का केले असते. कारण अंतिम सत्य हेच आहे की आपल्याबरोबर काहीच येणार नाही आणि सगळं शेवट याचा शून्य आहे. मला वाटतं काल परवा तो येण्यापूर्वीच एक फोन आला होता आणि महाराष्ट्रातल्या अगदी रिमोट एरियामधून तो फोन होता आणि अक्षरशः 27-28 वर्षाचा मुलगा आहे तो. तर त्याने मला सांगितलं की मला आत्महत्या करावीशी वाटते. समोर सगळा अंधार आहे असं मला वाटतं आहे. जगण्यातला चार्म सगळा गेला आहे. कारण सगळं आजूबाजूला जे बघतो आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये ते सगळे निराश आहे. माझ्या मनासारखं काहीच होत नाही आहे. त्याची एक गर्लफ्रेंड होती, गर्लफ्रेंड सोडून गेली. त्याला कॉलेजमध्ये प्रॉब्लेम झाले शिकायला, एटीकेटी लागली. वडिलांची नोकरी गेली. त्याचे आणखीन 2 भावंडं आहेत, त्यांचे शिक्षण आहेत. असं खूपसा पाढा त्याने वाचला आणि नंतर म्हटलं की मला असं आत्महत्या करावीशी वाटते आणि स्वामी याच्यात काय करू शकतात किंवा स्वामी तुम्ही जे अनुभव सांगता तर ते बहुतेक वेळेला मला ते एक्झॅगरेटेड वाटतात किंवा ठराविक लोकांचं स्वामी ऐकतात असं मला वाटतं. त्यामुळे माझी तर परिस्थिती अशी आहे की मला असं वाटतं आहे ते. आता हे सत्यम काय आहे माहिती आहे का, की जगण्याचा चिवटपणा हे माणसाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तू जर कथा वाचल्या असतील तर नासी फडक्यांची एक कथा आहे, माणूस जगतो कशासाठी. त्या कथेमध्ये त्यांनी हेच लिहिलेलं आहे की सतत
नकारात्मक परिस्थिती आणि त्या परिस्थितीला झुंज देत देत कंटाळलेला एक माणूस बऱ्याचदा आत्महत्येचा विचार करतो. काय करू मी? पाण्यात उडी मारू? नको नको, मला मग श्वास घ्यायला त्रास होईल. काय करू? मी जाळून घेऊ? नको रे बाबा, मला उदबत्तीचा चटका लागला तरी पण भीती वाटते. मग असं पूर्ण अंगाला जाळून घ्यायचं म्हणजे शक्य नाही. नाही पण मेलं तर पाहिजे, मला आत्महत्या तर करायची आहे. आणि असं म्हणता म्हणता तो पोस्टपोन करत असतो त्याचं, आज नाही उद्या, आज नाही उद्या. एकदा ऑफिसमधनं घरी येत असताना त्याला एक बेडूक दिसतो. त्याच्या पायाच्या आवाजाने तो पटकन डुपकन उडी मारतो आणि त्याच्या सुरक्षित जागी तो पोचतो. त्याला वाटतं की अरे बेडकालासुद्धा जगायचं आहे, आता बेडकाचं आयुष्य काय आहे. पण त्याला असं वाटलं नाही की आपण कुणाच्याही पायाखाली जावं, कुणाच्याही गाडीखाली जावं आणि आपण सरळ जीव द्यावा, असं नाही वाटलं. पुढे गेल्यानंतर एक अंध व्यक्ती रस्ता क्रॉस करण्यासाठी धडपडत असते. म्हणजे काठी टेकत टेकत ती विचार करत असते, कोणीतरी आलं तर कदाचित मी रस्ता तो क्रॉस करेल. तो म्हणतो हा तर अंध माणूस आहे, आयुष्यात त्याच्या किती अंधकार आहे, जन्मापासूनच त्याने अंधारच बघितलेला आहे, अंधारच बघितला आहे सगळीकडे. त्यालाही जगावंसं वाटतं, त्यालाही मरावंसं वाटत नाही आहे. असा विचार तो करतो आणि मग तो घरी जातो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यानंतर कळतं त्याला की त्याच्या ऑफिसमधला एक सहकारी आहे की जो खूप दिलदार आहे, खूप हौजी म्हणतो ना आपण की छंदीफंदी आहे, त्याला जगायला खूप आवडतं, खाओ खिलाव असं पद्धतीचा तो आहे, भरपूर मजा करा, छान हे करा. तो हर्षवायूने तो मरतो. आलं लक्षात? थोडक्यात म्हणजे काय होतं सत्यम की जगण्यातला चिवटपणा हा सुद्धा महत्त्वाचा आहे. आपण कर्म सोडायचं नाही किंवा ज्यासाठी तुमचा जन्म आहे, पर्पज ऑफ लाईफ, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्यवहारासाठी ज्या गोष्टी शक्य आहेत त्या तुम्हाला सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला प्रपंच करायचा आहे, प्रपंच करावा नेटका. म्हणजे प्रपंच म्हणशील तर समर्थ रामदास किंवा रामदासांचे मनाचे श्लोक त्यांनी खूप छान सांगितलं आहे. जगी सर्वसुखी असा कोण आहे, विचारी मना तुझं शोधूनी पाहे. त्यामुळे ह्या संतांनी काय सांगितलेलं आहे की हे सगळं रहाटगाडगं चालूच असणार आहे. जरी याचा शेवट मृत्यू असला तरी मृत्यूपर्यंत तुम्हाला चांगलं कामच करायचं आहे. जे तुम्हाला काम दिलं आहे ते तुम्हाला करायचं आहे, तुमचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. एक मुलगा म्हणून, एक भाऊ म्हणून, एक नवरा म्हणून, एक वडील म्हणून जे तुम्हाला सांगितलं आहे ते कर्तव्य करायचं आहे. प्रपंच राहून गुरुभक्ती करायची, परमार्थ साधायचा आहे. आणि त्याचा शेवट जर झाला तर मरावे परी कीर्तिरूपे उरावे असं आपण म्हणतो ना, तसं ते होतं. त्यामुळे हे सहज शक्य आहे की तुम्हाला सरेंडर करणं किंवा पळून जाणं, वैराग्य घेणं खूप सोपं आहे ते. पण ह्या सगळ्या आजूबाजूच्या माहोल किंवा आजूबाजूच्या बजबजपुरीमध्ये राहूनसुद्धा स्वतःला सिद्ध करणं, गुरुभक्ती करणं, याला जास्त स्किल लागतं. आणि तो पुरुषार्थ आहे खरा, असं मला वाटतं. त्यामुळे सोडून जाणं, सरेंडर हा त्याच्यावरचा उपाय नाही. गिवअप करायचं नाही. एस्केप विंडो म्हणतो ना आपण, एस्केप विंडो की मला ठीक आहे, हिमालयात कसं जायचं मला माहिती आहे, माझ्या ओळखीचा कोणीतरी गेलेला आहे, पण म्हणून मी तिथे गेलो तर मग या सगळ्या आनंदाला मी मुकेन. जर मी चॅनल सुरू केलं नसतं तर तुझ्यासारखे इतके सुंदर आपले दर्शक आहेत हे मला भेटले असते का? आपले अनेक सबस्क्रायबर आहेत की जे इतके अभ्यासू आहेत, इतके विचारी आहेत की त्यांच्याकडनं पण खूप सारे इनपुट मिळतात आणि ते सुद्धा एक मोटिवेशन असतं. म्हणजे हा स्वामींचा योग आहे असं मी म्हणतो. स्वामींनी ठरवलेला हा सगळा योग असतो. त्यामुळे हा आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे. तो जर सरेंडर आपण केलं, गिवअप गेलो की ठीक आहे, लंगोटी घातली आणि गेलो पळून आपण, तर ह्या सगळ्याच अनुभवाला आपण मुकू. त्यामुळे सगळे अनुभव घ्या. नवरस म्हणतो ना आपण, आता नवदुर्गा आहेत किंवा नवरात्र आहेत, हे सगळं कशाचं द्योतक आहे, तर आपल्याला जगण्यातले सगळे नवरस जे आहेत ते कळले पाहिजेत. कधी आनंद आहे, कधी दुःख आहे, कधी वेगळे अनुभव आहेत, कधी चांगले अनुभव आहेत, कधी गोड अनुभव आहेत, कधी कटू अनुभव आहेत. या सगळ्या अनुभवांना टक्कर देत देत त्रयस्थपणानं विचार करून जर आपण काही मार्गक्रमण केलं तर काहीच अशक्य नाही. ज्याप्रमाणे काका तुम्ही म्हणलात की आत्महत्या वगैरे वाढती सध्या, आणि त्यापासून वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांना म्हणा किंवा अनेकांना तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये, तर त्याचे तुम्हाला आलेले अनुभव व त्या आत्महत्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही काय म्हणजे कोणत्या टेक्निक वापरल्या, किंवा आजकाल जे तुम्ही म्हणजे समजा लोकांना पुढचा पर्यायच दिसत नाही की त्याच्यामुळे आत्महत्याचं प्रमाण वाढतं आहे खरं म्हणलं तर. जसं आम्हाला असं होते बाबा ठीक आहे, हे भेटलं ते भेटलं, पण आता पुढं करावं काय. मग अनेकांना काही भेटत नाही यामुळे आत्महत्या करावं वाटते, तर अनेकांना सगळं भेटलेलं आहे त्यामुळं आत्महत्या करावं वाटते. तर याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याच्याबद्दल हेच मला म्हणावंसं वाटतं की तुम्हाला
काय मिळवायचं आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि मिळवल्यानंतर त्याचा कसा सांभाळ करायचा, त्याचा वापर कसा करायचा हे सुद्धा कळलं पाहिजे. म्हणजे या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काही नसताना मला काय मिळवायचं आहे. तुला एक उदाहरण सांगतो. आता जर समजा बसल्या बसल्या तुझ्या खिशातले पैसे मी चोरले, तर या क्षणाला कदाचित तुझ्याकडे जे पैसे असतील ते पैसे माझे होतील आणि मला खूप आनंद होईल की वा वा वा, मी श्रीमंत झालो, आज काही 200-500 रुपये मी कमावले. आणि मेहनत काय, काहीच नाही, बसल्या बसल्या मी पाकीट मारलं, पैसे कमावले. हा एक मार्ग आहे. पण त्या मार्गाने मला लाँग टर्ममध्ये आनंद मिळणार आहे का? अजिबात नाही. किंवा ती एक सवय जर मला लागली तर ती सवय चांगली आहे का? अजिबात नाही. त्यामुळे जो पैसा आपण मिळवतो आहे तो पैसा कसा, लक्ष्मी म्हणतो आपण, लक्ष्मीपूजन करतो आपण त्याचं, ती समोरच्या दारातून आली पाहिजे. लक्ष्मी चंचल आहे, वैभव अशाश्वत आहे आणि मृत्यू सतत तुमच्याजवळ आहे. ह्या 3 गोष्टी जर प्रत्येकाने लक्षात ठेवल्या तर मला असं वाटतं की सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. तुम्ही अंग झाडून काम कराल. जर पैसा नसेल तर तुम्ही मेहनत कराल. कारण पैसा नसला, सगळेच डबे भरलेले असले ना की आपल्याला ते किंमतही कळत नाही. कुठला रिकामा असला ना की चला तो भरायचा आहे डबा, चला मी काय करू शकतो, माझ्याकडे हा वेळ उपलब्ध आहे, मी काय आणखीन काम करू शकतो, माझ्याकडे काय स्किल्स डेव्हलप करू शकतो, ह्या गोष्टींनी आपण प्रेरित होतो आणि आपण काम करायला भाग पडतो. असं समज सत्यम की सगळे आता डबे भरलेले आहेत, मला सगळं छान आहे, पण ते भरलेले डबे आणखीन कसे चांगले राहतील त्यासाठी सुद्धा जे स्किल लागतं ना ते सुद्धा मला मग शिकलं पाहिजे. थोडक्यात म्हणजे हे सगळं शिकण्याचा, लाईफ इज अन एक्सपेरिमेंट. एक्सपेरिमेंट करत करत आपल्याला शिकायचं आहे आणि त्यातून कन्स्ट्रक्टिव्ह काय, डिस्ट्रक्टिव्ह काय किंवा सकारात्मक काय, नकारात्मक काय, ह्या गोष्टी आपल्याला कळायला लागल्या की पुढचा प्रवास आपोआपच सोपा होतो. मला वाटतं कदाचित समाधानकारक उत्तर आहे ना? ज्याप्रमाणे काका आता तुम्ही म्हणले की रिकामा डब्बा असला तर तो भरायसाठी आपल्याला एक मोटिवेशन वगैरे पाहिजे असतं. त्याचप्रमाणे सर मला तर वाटतं की आजकाल सगळ्यांचेच डबे रिकामे आहेत. म्हणजे प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी माहिती आहे की बाबा आपल्याला कशाची कमी वगैरे येते. कारण नाही जरी म्हणलं तरी त्याला जरी वाटलं की मी आज माझ्याकडे सर्व आहे, पण सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे की त्याला हिट करून देते की बाबा तुझ्याकडे ह्या गोष्टीची कमी आहे, तू ह्या गोष्ट मिळवायसाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तो सर्वात मोठा प्रश्न येतो आहे की बाबा प्रयत्न तर करावं वाटत आहेत प्रत्येकाला, पण प्रयत्न करत नाही आहे. कारण मी बऱ्याचदा पाहिलेलं आहे की इंटरव्ह्यू वगैरे द्यायला जातात वगैरे, तर आज सगळ्यात मोठा प्रश्न कोणता पडतो आहे की बाबा तुम्ही जर का कुठे पण काम करायला गेलं की ओव्हरटाईम म्हणलं की नाही ओव्हरटाईम मी करणार नाही, माझं काम आहे 8 तासासाठी, 8 तासाचं मी करणार, बस संपला विषय. तर हा जो रिजिडपणा वाढलेला आहे की बाबा मी करणार, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, जे तुम्ही म्हणतात तो वाढलेला आहे. तर त्याचं कारण नेमकं काय? आणि त्याचं जर का म्हणजे ती युवकांना रिॲलिटीची गरज आहे बाबा की काम करावं लागणार, म्हणजे थोडक्यात त्यांना माहिती की शॉर्टकट पाहिजे आम्हाला बाबा की काम तर आम्हाला करायचं पण शॉर्टकटमध्ये, की मी हे जास्त एफर्ट टाकणार नाही, कमी एफर्ट टाकणार आणि त्याच्यामध्येच मला जेवढी ते प्राईज आहे ती पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला काय काय सांगा? नाही, मग तुम्ही जसं जे पेराल ते उगवतो आपण म्हणतो ना, तसंच होणार सत्यम. तुम्ही जर एवढंसंच काम केलं तर तुम्हाला रिझल्ट पण तेवढेच मिळणार. पण हा संस्कार असतो कुठेतरी, हा घरातून सुद्धा यावा लागतो आणि तो स्वभावामध्ये पण तुमच्या पाहिजे. एखादी गोष्ट मेहनतीने मिळवल्यानंतर, जीवापाड कष्ट केल्यानंतर ती ज्यावेळेस मिळते ना आपल्याला, त्यावेळेस ते खूप, त्याचं महत्त्व वेगळं असतं. शेतकरी जसं इतकी मेहनत करतो शेतामध्ये, इतकी छान मेहनत करून तो आपल्याला एखादं पीक, दाणेदार पीक ज्यावेळेस समोर आणतो त्यावेळेला त्याच्या डोळ्यातली चमक तुम्ही बघा. किंवा एखाद्या विद्यार्थ्याने वर्षभर खूप छान अभ्यास केलेला आहे, छान मेहनत केलेली आहे आणि त्याचा परिणाम त्याच्या रिझल्टवरती मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो जास्त मॅटर करतो. कदाचित असंही होऊ शकतं की कॉपी करून त्याला सहज शक्य होतं, समोर काय चाललं आहे त्याचा पेपर बघायचा, इकडे काय चाललं आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तर शिक्षकसुद्धा मुलांना मदत करतात असंही मी ऐकलेलं आहे. पण तसं रिझल्ट पास झाल्यानंतर आपण स्वतःच्या मनाला काय सांगू शकतो? आपलं मन तर आपल्याला ग्वाही देतं ना. त्यामुळे या गोष्टींना आपण महत्त्व दिलं पाहिजे की तुमच्या मनाला आपण काय वाटतं. शॉर्टकट्स वापरणं हे लाँग टर्मसाठी खूप घातक ठरू शकतं. त्यामुळे शॉर्टकट्स कधीही वापरायचे नाहीत. जे आहे कदाचित लांबचा रस्ता असला तरी हरकत नाही, पण तो ट्रायड अँड टेस्टेड असू शकतो. यासाठी सवयी सुरुवातीपासून लागल्या पाहिजेत. मी स्वतः माझ्या घरी माझ्या आईवडिलांची मेहनत आणि त्यांचं डेडिकेशन कायम बघत आलेलो आहे. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत जागून ते काम करायचे, सकाळी ऑफिसला जायचे. हे शाळेत असताना मी सतत बघितल्यामुळे कळत नकळतपणे ते संस्कार माझ्यावर झाले की कुठलीही गोष्ट मिळवायची असेल ना तर तुम्हाला जीव ओतून काम करण्याशिवाय पर्याय नाही. किचनमध्ये सुद्धा काम करणाऱ्या आपल्या महिला आहेत,
त्या स्वयंपाक करताना जीव ओतून काम करतात. म्हणजे कधी असं झालं आहे का की त्यांनी तेल टाकलं आहे, फोडणी टाकलं आहे किंवा कांदा टाकला आहे आणि त्या बाहेर गप्पा मारत घेतलं किंवा क्रिकेट बघायला गेलं आहेत, असं कधी झालं आहे? थांबा थांबा तर हे फोडणीचं माझं भाजी पूर्ण होत आहेत मग मी जाते. त्यामुळे डेडिकेटेडली काम केल्याशिवाय तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे रिझल्ट मिळणार नाहीत, हे तर खरं आहे. हे आता सर्वांचा आवडता प्रश्न जर का मी घेऊन आलो तर प्रमाणे तुम्ही म्हणले की प्रेम प्रकरण वगैरे, तर हे काही नवीन नाही काका. जे तुम्ही म्हणतात की तुमच्या जनरेशनमध्ये असे किंवा तुमच्या आधीच्या जनरेशनमध्ये सुद्धा प्रेम प्रकरण वगैरे व्हायचे वगैरे. पण आजकाल असे झालेले की बाबा त्यानुसार आत्महत्या करणारे सुद्धा लोक वाढलेले आहेत की फक्त मी नेहमी तुम्हाला आत्महत्या वगैरेकडे घेऊन जाते म्हणजे ते नाही. पण माझ्याजवळसुद्धा असे अनुभव आलेले की ओळखीचे मित्र वगैरे की ज्यांनी म्हणजे प्रेमासाठी वगैरे की स्वतःच्या आयुष्याचं म्हणजे वाटोळं करून तर घेतलंच वगैरे, पण घरच्याला सुद्धा तो त्रास दिलेला आहे की कारण कोणत्या पण आईला वडिलाला सर्वात मोठं दुःख असतं की बाबा स्वतःच्या मुलाची डेड बॉडी घेऊन जाणं. तर हे कारण का वाटतं की बाबा की तुम्ही एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जाते किंवा एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून जाते, तुम्ही सरळ म्हणजे त्या व्यक्तीला एवढं महत्त्व देताय की तुम्ही स्वतःच्या आयुष्याला त्याला याला लावताय वटणीवर की बाबा ठीक आहे ही व्यक्ती गेली तर मी माझं आयुष्य संपवतो. याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं हे जास्त सिनेमांमुळे किंवा मीडियामध्ये जे दाखवलं जातं तसं आहे. मी असं ऐकलं होतं की एक दुजे के लिए सारखा सिनेमा आला होता त्या काळामध्ये, तर त्यावेळेस लोकांनी कमल हसन आणि रती अग्निहोत्री, तर त्यावेळेस मला असं ऐकण्यात आलं होतं की लोकांनी गच्चीवरून उड्या टाकून आत्महत्या केलेल्या आहेत आमचं प्रेम प्रकरण किंवा हे साध्य करण्यासाठी वगैरे. त्यामुळे मीडियाचा भाग आहे तो. तर छोड़ दे सारी दुनिया किसी के लिए, ये मुनासिब नहीं आदमी के लिए, प्यार से भी ज़रूरी बहुत काम है, प्यार सब कुछ नहीं ज़िंदगी के लिए. आपल्या शायरांनी खूप छान लिहिलेलं आहे ते. मला वाटतं सरस्वतीचंद्रमधलं ते वाक्य आहे ते. आणि हे खरंच आहे. त्या व्यतिरिक्त पण खूप प्रेम आहे. आईवडिलांचं प्रेम आहे, पालक पाल्याचं प्रेम आहे, भावांचं प्रेम आहे, बहिणींचं प्रेम आहे, मित्रांचं प्रेम आहे. तर ह्या सगळ्या प्रेमाच्या कॅटेगरीमध्ये ह्या पर्टिक्युलरली नातं ती जो म्हणतोस ना त्याच्यामध्ये वासना, हवस या गोष्टी जास्त आहेत. म्हणजे तू नाही तर कोणीच नाही. ते असं हिंदी गाणे पण तसेच असतात ना की मैं दुनिया भुला दूंगा तेरे लिए. कसली दुनिया भुला दूंगा आणि काय, तुम्हाला काय जातं आहे ते सांगायला. त्या सीनचे तुम्हाला लाखो रुपये मिळतात, ते तुम्ही तरुणांना सांगताय. आणि तरुणही भक्तिभावाने ऐकतो. अरे सलमान खानचं प्रेम, लव्ह ॲट फर्स्ट साईट, 2 गाड्या समोरून आल्या, समोर माधुरी दीक्षित दिसली, प्रेम जमलं. तर तसं याला अर्थ नाही आहे. ते नुसतं आकर्षण आहे, नुसतं फेस तुमचा बघून किंवा हे बघून आहे. प्रेम अजिबात तसं नसतं. तुला एक सांगतो सत्यम, तू जर फिरला असेल तर राजस्थानमध्ये मथिरा म्हणून एक फळ मिळतं. तर मला नेहमी वाटतं की प्रेम हे मथिरेच्या फळासारखं असावं लागतं. मथिरेचं फळ हे त्या उष्ण अशा वाळवंटामध्ये तुम्हाला तेव्हाच ते अवेलेबल होतं, पण ज्यावेळेस तुम्ही ते घेता ना त्यावेळेस त्यामधून तुम्हाला थंडावा मिळतो. पाण्याची जी कमतरता तुमच्या शरीराला लागते उन्हामुळे जे डिहायड्रेशन झालेलं असतं, तर पाण्याची कमतरता भरून निघते आणि त्यावेळेस एक मनाला तृप्ती मिळते तुमच्या की हे फळ खाल्ल्यामुळे मला खूप छान वाटतं आहे, मला अतिशय उत्तम वाटतं आहे. तर हे प्रेम तसं असतं. नुसतीच वासना किंवा हवस असले ना की त्याचा शेवट हा वाईटच होणार. काका एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा तुमचा की जर का वाचन हे सुद्धा एक महत्त्वाचा आपल्या आयुष्यातला टप्पा आहे, जर का वाचायचं असेल तर काय वाचावं आणि मेन म्हणजे वाचावं कशासाठी, याबद्दल मला तुम्हाला विचारायचं होतं. साधी गोष्ट आहे, वाचाल तर वाचाल असं आपण म्हणतो. काय सत्यम की सर्व्हाइव्ह करण्यासाठी आता तू कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा मगाशी उल्लेख केलास, तर त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल ॲप्टिट्यूड हा पण एक महत्त्वाचा भाग आहे. बरोबर आहे. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, काय घडतं आहे, एक नागरिक म्हणून तुम्हाला ते कळणं गरजेचं आहे. मग ते कळण्याचा इमिजिएट सोर्स कोणता आहे? कोणता सोर्स आहे? न्यूजपेपर्स आहेत, पिरियॉडिकल्स किंवा मॅगझिन्स. त्यांनी तुम्हाला काय बोलतं, एक ललित लेखन आहे किंवा कुठल्याही विषयावरचे व्यक्त केलेले लेख आहेत ते तुम्हाला वाचायला मिळतात आणि ते वाचून तुमची प्रगल्भता वाढते, तुमची लेवल ऑफ थिंकिंग ती वाढू शकते. तुम्ही स्वतः विचार करू शकता की हे जे लिहिलं आहे ना, मग ते माझ्या पद्धतीने मी काय लिहू शकतो. रस्त्यावरून कसं चालावं किंवा रस्त्यावरून चालताना अपघात होतात, याच्यावर आपल्या मनात ते वाचताना काहीतरी प्रोसेस चालू होते. खरंच कसं चाललं पाहिजे, आपण गाडी कशी चालवली पाहिजे. आपल्याकडे गाडी असणं हे काही भूषण नाही आहे, पण तुम्ही गाडी चालवून समाजामध्ये कसं चालवता. पोर्शे कार प्रकरण आपण बघितलं.
दारू पिऊन चालवतात लोक किंवा ते तसे प्रकार आपण बघितले. अजूनही आजच्या घडीलासुद्धा मुंबईसारख्या शहरांमध्ये सुद्धा सिग्नलला किंवा गाडी उभी करताना पांढरे पट्टे जे ओढलेले असतात त्याच्या पुढे जाऊन ते उभे करतात. का तर माझी गाडी पुढे गेली पाहिजे, मी सगळ्यात पुढे आलो पाहिजे. हा सिविक सेन्स आला पाहिजे. वाचनामुळे किंवा बाकीच्या कथा कादंबऱ्या याच्यामुळे तुम्हाला ललित साहित्य किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्यावरती नक्की होतो. प्रगल्भता वाढते, विचार करण्याची क्षमता तुमची चांगली वाढू शकते. आणि परत सत्यम कोणी सांगावं, त्यातला एखादा लेखकही होऊ शकतो, एखादा उत्तम वाचणारा लेखक होऊ शकतो किंवा आणखीन तो त्या पद्धतीचं जे काही पब्लिकेशन्स आहेत त्यातून स्वतःचं रिसर्च पण करू शकतो तो. यू नेवर नो. पण वाचणं हे खूप गरजेचं आहे. धन्यवाद काका. मला पडलेली अनेक प्रश्नांची आज उत्तरं तुम्ही दिलेली आहेत. तर एक शेवटचं जर का तुम्हाला काही जे माझ्या समजा जे प्रश्न मला पडलेले नाहीत पण असं तुम्हाला वाटतं की हे काही सल्ले युवकांना देणं गरजेचं आहे, कारण आम्ही जर का म्हणलं तर आमची पिढी किंवा आता येणारी पिढी हे देशाचं भविष्य आहे, तर युवकांना तुम्ही काय सल्ला द्याल? सल्ला मी असं काही देणार नाही. सल्ला देणं इतका मी खरंच मोठा नाही आहे सत्यम. पण एवढं नक्की आहे की हे सांगेन की कुठल्याही व्यसनांपासून लांब राहा. डिस्ट्रक्टिव्ह व्यसन म्हणतो आहे मी, की म्हणजे जिथे पान तंबाखू, सिगरेट, दारू वगैरे असे प्रकार आहेत, प्रयत्नपूर्वक लांब राहा. चुकीच्या संगत आहेत अशा चुकीच्या संगतीच्या लोकांमध्ये तुम्ही अडकू नका. खूप श्रीमंत लोक असणं म्हणजे चांगलं असणं असं नाही आहे. तर जी मंडळी तुम्हाला तुमचा कान पकडून तुम्ही काय चुकताय हे दाखवतील ते तुमचे खरे मित्र आहेत. जे तुम्हाला सिगरेट प्यायला प्रवृत्त करतील, दारू प्यायला प्रवृत्त करतील ते तुमचे मित्र आहेत असं नाही. त्यामुळे संगत ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. बेसिक टिप्स आहेत. फॅमिलीला रिस्पेक्ट करा. तुमचं जे कुटुंब आहे त्या कुटुंबाच्या व्हॅल्यूज सांभाळण्याचा प्रयत्न करा. मतभेद होऊ शकतात, सगळ्यांची मतं एकमेकांना नाही पटणार, ठीक आहे, पण फॅमिली व्हॅल्यूजला समजून घ्या. पुढे मग सगळं फ्युचर ब्राईट आहे. तू जे म्हणतोस तुमची पिढी आणि हे मला कौतुक वाटतं खरंच की आता या वयामध्ये तुला इतके प्रश्न पडत आहेत. मला तुला भेटावंसं वाटतं आहे किंवा स्वामींबद्दल तुला बोलावंसं वाटतं, गुरुभक्तीबद्दल तुला जाणून घ्यायचं आहे, ही निश्चित कौतुकाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या पिढीमध्ये बुद्धी प्रचंड प्रमाणात आहे, चांगली ऊर्जा पण आहे. फक्त त्याला डिरेक्शन चांगलं मिळण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. चालतं. थँक्यू काका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. नमस्कार.